अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो. आज आपण या इथे सावलीची जरूर ही सावली या मालिकेचे थोडेसे अपडेट्स आणि रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आता इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो छान आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली सावली आहे ती घराबाहेर गेलेली असते. घराबाहेर गेलेली असते म्हणजे थोडक्यात तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तिला आता घराच्या बाहेर काढलेलं असल्या कारणाने आता इथे खूप काही अशा गोष्टी असतात प्रेक्षकांनो, आणि त्यामुळे तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. जी काही आपली आता इथे तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाने ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या असतात. तिलोत्तमाने ह्या सर्व गोष्टी इथे हे काय केलं वेगळं असतं. तिलोत्तमाने ह्या सर्व काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर मात्र आता इथे नाही छान दिसत. तिलोत्तमाने ह्या सर्व गोष्टी इथे केल्यामुळे तिला काही एक फरक पडलेला नसतो, आणि तिला काही एक फरक पडलेला नसल्या कारणाने आता इथे जी काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच की जी काही आपली ते सावली आहे, सावली तर आता तिथून घराबाहेर पडलेली असते. आणि सावली तिथून घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर आता इथे तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. काय करायचं, कुठे जायचं, ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात. आणि त्याचबरोबर आता इथे जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा विचार करत असते. मी एवढा वेळ झालं इकडे बाहेर पडलेली आहे, एवढ्या वेळासाठी मी कुठे होते, काय होते, ह्या गोष्टी इथे कुणाला माहिती असतील का नसतील, आणि त्यासोबत माहिती असल्या तर मग काय करायचं नाही कळते मला. ह्या अनेक गोष्टी इथे आता सुरू असतात. आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र ज्यांनी इथं तिला मुलगी मानलेलं असतं, आणि ज्यांनी इथे तिला मुलगी मानलेलं असल्या कारणाने आता इथे ती एका गोष्टीचा विचार करत असते की आता काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे करायच्या आहे तर मला इथे कळत नाही. हे सर्व काही इथे सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते, आणि ती म्हणजेच की आता इथे जी काही आपली सावली आहे, सावलीला इथे आता बाहेर पडल्याच्या नंतर तिला असं वाटत असतं की नाही, आपण इथे काही जरी झालं तरी सुद्धा आता घरी गेलं पाहिजे, असा इथे तिच्या मनामध्ये विचार असतो. आणि असा इथे तिच्या मनामध्ये विचार असल्या कारणाने इथे ती बोलत असते, सारंग सर माझी वाट पाहत असतील का, सारंग सरांना इथे माझी काळजी असेल का. ह्या एक ना अनेक गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात. ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता तिच्या मनामध्ये सुरू असताना मात्र प्रेक्षकांना जी काही सावली आहे, सावलीला इथे असं वाटत असतं नाही, हे सर्व ह्या पद्धतीने इथे नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे सुरू असतं. आणि त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनी जेव्हा इथे जी सावली आहे ती मंदिरामध्ये जाते. खरं तर आता तिला कुठे जावं, काय करावं ह्या गोष्टी इथे समजत नसतात, आणि त्यामुळे शेवटी ती कंटाळून मंदिरामध्ये जाते. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर विठुरायाला तिला तिचा एक प्रश्न असतो, विठुराया हे सर्व काही जे चाललेलं आहे ते काय आहे, कशामुळे आहे, मला नाही कळत आहे, आणि मी काय करू, त्यासुद्धा गोष्टी आता इथे मला नाही समजत आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला इथे हा आहे, जो काही आपला इथे आता इकडे सारंग आहे, सारंगसुद्धा आता इथे तिला शोधण्यासाठी निघालेला असतो. सारंग आता इथे तिला शोधण्यासाठी निघाल्याच्या नंतर इथे तो एका ठिकाणी जाऊन पोहोचत असतो. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे तिला शोधायचं असतं. त्याचबरोबर शोधण्यासाठी निघालेला जो काही सारंग आहे, सारंग एका गोष्टीचा इथे विचार करतो, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा सावलीला शोधलंच पाहिजे. जोपर्यंत इथे सावली सापडत नाही तोपर्यंत मी तिला शोधणार आहे, असं इथे तिचं म्हणणं असतं. आता मात्र इकडे तिलोत्तमाला ह्या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडलेला नसतो. तिला कुठल्या गोष्टीशी सुद्धा इथे घेणं देणं नसतं. तिचं असं म्हणणं असतं की नाही, मला कुठल्याच गोष्टीची इथं काही घेणं देणं नाही, ती घरी येऊ अथवा न येऊ. इकडे मात्र आता प्रेक्षकांनो, तिचे जे आईबाबा आहे त्यांनी इथं तिला शोधायचं काम केलेलं असतं. आता जी काही सावली आहे, सावली इथे मंदिरामध्ये जाऊन बसलेली असते, आणि मंदिरामध्ये ती गेल्यानंतर विचार करते, आता मी काय करू, मी कुठे जाऊ, मला ह्या गोष्टी इथे समजत नाहीत, आणि मला हे काहीच इथे समजत नाही, आणि समजत नसल्या कारणाने मला आता इथे खूपच मोठा प्रश्नसुद्धा पडलेला आहे. आता मी कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी करू हे सुद्धा मला इथे कळत नाही. ह्या अनेक गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सर्व काही प्रेक्षकांनो सुरू असतात.
आता ह्या सर्व गोष्टी त्या तिच्या मनामध्ये सुरू असल्या कारणाने आता इथे जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा इथे विचार करते, बापरे आता इथे सारंग सरांना माझी आठवण येत असेल का, किंवा सारंग सरांना काय उत्तर देणार आहे मी, असे इथे तिच्या मनामध्ये सुरू असतं. आता तिचे जे काही आई बाबा आहे ते इथे पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिचे आई बाबा इथे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर आता इथे त्यांनी सावलीची कंप्लेंट केलेली असते. सावलीची कंप्लेंट केल्याच्यानंतर इथे आमची मुलगी पाहिजे आहे, तिला शोधा. तेव्हा तुमच्या मुलीचा काही फोटो वगैरे आहे का, असं इथे विचारलेलं असतं. आणि तुमच्या मुलीचा फोटो वगैरे असेल तर तो तुम्ही द्या, असं सुद्धा इथे आता त्यांनी बोललेलं असतं. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला तो फोटो आम्ही देऊ शकतो, असं म्हणूनच आता फोटो देण्यात येतो. आणि असं म्हणून फोटो दिल्याच्यानंतर आता इथे जो काही जी काही इथे आता सावली आहे, सावलीचा फोटो त्यानं पाहिल्या क्षणी त्याला खूपच मोठा धक्का बसतो. कारण तो जो फोटो आहे तो मात्र इथे आता ज्या सावलीनं इथे त्याला वाचवलेला असतो त्याच मुलीचा तो इथे फोटो असतो. आणि त्याच मुलीचा इथे तो फोटो असल्या कारणाने आता इथे सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होत असतात. आणि त्याचबरोबर इथे तो बोलत असतो, ही तर माझी बहीण आहे, आता मात्र इथे मी काही जरी झालं तरीसुद्धा इथे तिला शोधणार आहे, तुम्ही काळजी करू नका, असे सुद्धा इथे आता ते बोललेले असतात. आणि त्याचसोबत ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलल्याच्या नंतर आता इथे प्रेक्षकांना जेव्हा ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र त्या प्रेक्षकांना इथे तो बोलत असतो, ती माझी बहीण आहे आणि ती माझी बहीण म्हटल्यावर तुम्ही कोण आहात, तर इथे तुम्ही माझे फादर आले आणि आता तिला शोधण्याची जिम्मेदारी पूर्ण माझी असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते काळजी करू नका, असं इथे ते बोलत असतात. आणि ते सावलीला शोधण्याची जी काही जिम्मेदारी आहे ती त्यांनी ते घेतलेली असते. आता मात्र प्रेक्षकांना इथे ते शोधायला सुरुवात करतात. ज्या ठिकाणी ते सावली गायब झाली त्या ठिकाणी सुद्धा इथे ते जातात. तिथे गेल्याच्यानंतर मात्र आता ते एका गोष्टीचा इथे विचार करतात, इथं तर सावली नाही आहे, मग तिथे जवळ एक मंदिर असतं. तेव्हा ते बोलत असतात, तिनंच आपल्याला वाचवले, मग आता आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे, म्हणून ते मंदिरामध्ये जातात. म्हणून ते मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये बाहेरच कठाड्यावर सावली बसलेली असते. तेव्हा त्यातला हवालदार बोलत असतो, साहेब बघा इथेच आहेत मॅडम, असं म्हणूनच तो तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो आणि एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे सारंग जाऊन पोहोचलेला असतो. सारंगला तर सुरुवातीला खूपच भीती वाटते की ती सावली तर नसेल ना, आणि त्यामुळे तो आजूबाजूला पाहत असतो पण ती सावली नसते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप छान आणि त्याहून तो तेवढा रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने इथे आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे होत असतात. कारण प्रेक्षकांनो आपण इथे पाहत आहोत की जी काही आपली इथे आता सावली आहे, सावली तर इथे सापडलेली असते आणि सावली इथे सापडल्याच्या नंतर मात्र ती कुठे आहे, काय करायचं काय नाही हे सर्व काही बोलत असते. त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांना आता पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की जो काही इन्स्पेक्टर आहे तो सावलीला त्याच्या गाडीमध्ये बसवतो. सावलीला त्याच्या गाडीमध्ये बसवल्याच्या नंतर इथे आता तो तिला घरी घेऊन जात असतो. तिलोत्तमाच्या घरी गेल्याच्यानंतर आणि ही पोलिसांसोबत आल्याच्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे तो सांगत असतो, ही आपली आजपासून बहीण आहे, आपल्या बहिणीला कसलाच कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे, असे इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही सावली आहे ती इथे जाऊन पोहोचलेली असते तिच्या हक्काच्या घरी. आता मात्र तिला कोणीही कधीही तिथून बाहेर काढणार नसतं. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब करा. मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा.
आणि अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. कारण प्रेक्षकांनो, इथे आता आपण पाहत आहोत की सावली पुन्हा घरात आलेली असते. सावली पुन्हा घरात आल्याच्या नंतर खूप काही गोष्टी ते व्यवस्थित पद्धतीने होत असतात. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तिलोत्तमा पुन्हा तिच्याबरोबर कशी वागेल, काय करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त गरजेचं असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा सावल्याची जणू ही सावली. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.